ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भाजपाच्या गळाला लागलेत। उल्हासनगर शहरात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांनी भाजपात पक्षप्रवेश केलाय। एक विकासाकडे चाललेला देश, विकासाकडे चाललेलं राज्य आणि असाच पद्धतीचा विकास या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये व्हावा या अपेक्षेने ज्या लोकांच्या अपेक्षा राज्य शासनाकडून असतात, महापालिका प्रशासनाकडून असतात, शासनाकडून असतात, त्या पूर्ण करण्याच्या उद्देशाने, एकमेव उद्देशाने मी आज माझ्या परिवारातील नगरसेवकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे। मला फार म्हणजे मनापासून आनंद होतोय। एक महत्त्वाची बातमी समोर येते। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्यापासून सुरू होणार आहे। नवी मुंबई ते हैदराबाद असं पहिलं विमान उडणार असल्याची माहिती आहे। उद्या एकूण 30 विमानं उड्डाण घेणार असल्याची माहिती आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट मधून फ्लाइट सुरू होत आहे, कमर्शियल फ्लाइट। पहिलेच दिवशी 30 फ्लाइट एअर ट्रॅफिक मूवमेंट आहे आणि जवळजवळ 4000 पॅसेंजर यामध्ये सहभागी होतील। पहिली फ्लाइट जो उद्या येणार आहे ते बेंगलोरवरून 8 वाजता येईल, 6E460 आणि जाणारी फ्लाइट जो आहे ते हैदराबादला 8:45 ला जाईल, ते आहे 6E882। आणि या एअरपोर्टमुळे आपण येणारा जो अस्तित्वात असलेला एअरपोर्ट आहे छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट, त्याच्यामुळे ताण कमी होईल आणि याच्यामुळे आपले फक्त नवी मुंबईमध्ये नसेल तरी MMR आणि इतर रिजनमध्ये लोकांना यासाठी फार सोयीसुविधा उपलब्ध। तर उद्या एकूण 30 विमानं उड्डाण घेणार असल्याची माहिती आहे। नवी मुंबईतील विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्यापासूनच सुरू होणार आहे। पहिलं विमान नवी मुंबई ते हैदराबाद असं पहिलं विमान उडणार असल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।